हे गाइज, यू नो ऑल अबाउट कॅशे मेमोरीज. तसं तुम्ही मेमोरीचा विचार केला तर हार्ड ड्राईव्ह, रॅमबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. पण कॅशे मेमोरी काय आहे आणि याचे वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे आज आपण बघणार आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्ते मित्रांनो, मी आहे रोशन राणे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोस्टिक या चॅनलवर. सो लेट्स गेट स्टार्टेड. बेसिकली दोन प्रकारच्या मेमोरीज असतात, एक डी रॅम आणि एक एस रॅम. जे डी रॅम आहे ते रॅममध्ये येतं, त्याला आपण डायनामिक रँडम ॲक्सेस मेमोरी म्हणतो. यामध्ये जो कॅपॅसिटर्स आणि आयसीज राहतात, इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून यामध्ये डेटा स्टोअर्ड राहतो. जर तुम्ही रॅमचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही रॅमचा व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेला आहे. दुसरी रॅम म्हणजे एस रॅम, ज्याला आपण स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमोरी म्हणतो. ही CPUच्या आतमध्ये राहते, याला आपण कॅशे मेमोरीसुद्धा म्हणतो किंवा कॅश मेमोरीसुद्धा म्हणतो. ही रॅम डी रॅमपेक्षा खूप जास्त फास्ट राहते आणि याची कॅपॅसिटी खूप कमी राहते. CPU कॅश म्हणजे काय? CPU कॅश म्हणजे CPUची इंटरनल मेमोरी, ज्याला आपण जे CPUमध्ये इंटरनल मेमोरीमध्ये स्टोअर्ड राहते CPUमध्ये, त्याला आपण कॅश मेमोरी म्हणतो. आणि या कॅश मेमोरीमध्ये रॅमकडून ज्या इन्स्ट्रक्शन्स येतात तो त्या कॅश मेमोरीमध्ये स्टोअर्ड करून ठेवतो. स्टोअर्स कॉपी ऑफ डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम रॅम दॅट्स वेटिंग टू बी यूज बाय द CPU. तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता, CPU आणि कॅश मेमोरीमधला डेटा आणि CPUमधला डेटाचं जे आदान प्रदान होत आहे, त्यामध्ये जे कम्युनिकेशन होत आहे ते किती वेगाने होत आहे. आणि याच दुसऱ्या पद्धतीमध्ये रॅम आणि CPUचं जेव्हा कम्युनिकेशन होत आहे ते बघा, ॲज कम्पेअर टू द कॅश मेमोरी किती स्लोएस्ट आहे. याला अजून थोडक्यात समजायचं म्हटलं तर बघा, कॅश मेमोरीच्या 3 लेवल्स असतात. लेवल 1 ज्याला आपण L1, L2 आणि L3 ने डिनोट करतो. जी L1 राहते ती CPUमध्ये इनबिल्ट राहते, ज्याला आपण प्रायमरी कॅशसुद्धा म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा स्पीड हा प्रोसेसर सारखाच असतो. जो प्रोसेसर ज्या स्पीडने त्याला इन्स्ट्रक्शन देतो त्याच इन्स्ट्रक्शनने त्याला ॲन्सर तो तेवढ्या स्पीडने देतो. म्हणून याला फास्टेस्ट कॅश मेमोरी इन द कम्प्युटर असं म्हणतात. आणि त्याच पद्धतीने दुसरी आहे लेवल 2 कॅश, ज्याला आपण L2 म्हणतो. हे कम्प्युटरमधला जो रिसेंट डेटा असतो, आपण ज्याला ॲक्सेस केला आहे, त्याच्या स्मॉल फाईल्स, स्मॉल बीट्स तो त्या लेवल 2 मध्ये स्टोअर करून ठेवत असतो. आणि ही ॲज कम्पेअर टू द L1 लेवल 1 कॅश मेमोरी ही त्यापेक्षा खूप स्लोएस्ट राहते. लेवल 3 कॅश म्हणजे L3 ने आपण ज्याला डिनोट करतो, हे सुद्धा रिसेंटली ॲक्सेसेबल डेटा त्यामध्ये स्टोअर्ड करून ठेवतो. कुणासाठी? लेवल 2 साठी. आणि ही लेवल 2 पेक्षा स्लोएस्ट राहते. त्यापुढे अजून एक पुढची रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमोरी, जी सर्वांना माहिती आहे. आणि या L1, L2, L3 पेक्षा ही रॅम काय राहते? स्लोएस्ट राहते. फायनली जेव्हा डेटा फाइंड करण्याची वेळ येते रॅमकडे, तेव्हा रॅम अशा पद्धतीने त्या CPUला रॅम इन्स्ट्रक्शन्सद्वारे प्रोव्हाइड करतो. त्याला जर अजून सोप्या भाषेमध्ये समजायचं ठरलं तर इथे बघा, एक CPU आहे, एक त्या साईडने कॅशे मेमोरी आहे, एक रॅम आहे आणि एक हार्ड डिस्क आहे. याचं आपण एक स्ट्रक्चर बनवलेले आहे इथे. यामध्ये जी कॅशे मेमोरी स्टॅटिक रॅममध्ये येते आणि रॅम हे डायनामिक रॅममध्ये येते. तर यामध्ये CPU पासनं जी सर्वात जवळची मेमोरी आहे ती म्हणजे कोणती आहे? कॅशे मेमोरी आहे. त्याच्याच पुढे कोणती मेमोरी आहे? रॅम आहे. त्याच्याच पुढे कोणती मेमोरी आहे? हार्ड डिस्क आहे. म्हणजे जी CPUच्या जवळ आहे जी कॅशे मेमोरी आहे ती काय आहे? सर्वात फास्टेस्ट आहे. दुसरी जी आहे ज्याला आपण रॅम म्हणतो ती त्यापेक्षा स्लोएस्ट आहे. आणि रॅम नंतर जी हार्ड डिस्क आहे ती त्यापेक्षा स्लोएस्ट आहे. अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. यामध्ये जी L1 राहते ती खूप फास्टेस्ट राहते. तर मेमोरीची साईज राहते 2 KB to 64 KB. या लेवल 1 कॅशचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे इन्स्ट्रक्शन कॅश आणि दुसरा म्हणजे डेटा कॅश. इन्स्ट्रक्शन्स कॅश म्हणजे काय होते? CPUमधनं जो डेटा जो इन्स्ट्रक्शन्स लेवल 1ला मागितला जाते तो डेटा तो इन्स्ट्रक्शन्स त्याला फॉलो करतो. आणि दुसरा जो डेटा कॅश आहे म्हणजे रिसेंटली जो डेटा CPU मागतो किंवा CPU रॅमकडनं किंवा हार्ड डिस्ककडनं घेतो, तो डेटा त्यामध्ये तो स्टोअर करून ठेवतो स्मॉल बिट्स ऑफ फाईलमध्ये. त्याच पद्धतीने L2 जे आहे ज्याला आपण लेवल 2 कॅश म्हणतो, ही CPUमध्ये राहत नाही, ही CPUच्या बाहेर राहते. आणि याची मेमोरी साईज 256 KB ते 512 KB एवढी साईज राहते.
but L2 cache is slower than the L1 cache memory. Now the third kind of cache is known as a level 3 cache. लेवल 3 कॅश हे बेसिकली प्रोसेसर्समध्ये राहत नाही, पेंटियम, ड्युअल कोर, कोर या प्रोसेसर्समध्ये राहत नाही. जे i3, i5, i7 वरचे हाय प्रोसेसर्स आहे, हाय एंड प्रोसेसर्स आहे, त्या प्रोसेसर्समध्येच L3 हे लेवल 3 कॅश मेमोरी ही राहते. आणि या मेमोरीची साईज 1 MB ते 8 MB पर्यंत राहते आणि ही मेमोरी CPUच्या बाहेर राहते. इट्स अ स्लोअर दॅन L1 अँड L2 कॅश मेमोरी, बट स्टील इट्स अ फास्टर दॅन अ रँडम ॲक्सेस मेमोरी. नाव लेट्स सी अ प्रोसेस फ्लो. तर हे आपण बघणार आहे की याचा फ्लो कसा होतो, कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स फॉलो होतात. इथे ज्यावेळी CPUला काही डेटाची गरज राहते प्रोसेसिंगसाठी, त्यावेळेस तो इन्स्ट्रक्शन देतो L1 कॅशला, म्हणजे तो कॅशकडे बघतो. यावेळी जर L1 कॅशमध्ये तो डेटा नसेल तर तो L2 कॅशला बघतो, त्या L2 कॅशकडे तो इन्स्ट्रक्शन्स पाठवतो. आणि जर L2 कॅशमध्ये सुद्धा त्या डेटा नसेल तर तो बघतो L3 कॅशकडे. या प्रोसेसमध्ये जर L1 कॅशकडे ऑलरेडी डेटा सापडला, म्हणजे ज्यांच्याकडे डेटा अवेलेबल असला, तर त्याला कॅश हिटसुद्धा म्हणतात. आणि जर L2 कॅशकडे जर डेटा नसला तर त्याला आपण कॅश मिस म्हणतो, कारण तो तेव्हाच L3 कॅशकडे बघतो ना डेटासाठी. सपोज डेटा इज नॉट अवेलेबल इन द L3 कॅश, देन CPU विल लुक इनसाइड द रँडम ॲक्सेस मेमोरी. आणि या पद्धतीमध्ये सुद्धा रॅमकडे डेटा अवेलेबल नसला तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये तो बघतो हार्ड डिस्ककडे. जेव्हा आपण आपलं कम्प्युटर ऑन करतो, ऑन केल्यानंतर L1, L2, L3 आणि रॅममध्ये कोणताही डेटा अवेलेबल नसतो, कारण की हा प्रायमरी स्टोरेज आहे. तर सर्व डेटा कुठे अवेलेबल राहतो? हार्ड डिस्कमध्ये. तर डायरेक्टली CPU L1, L2, L3 आणि रॅमच्या माध्यमातून हार्ड डिस्ककडे बघतो आणि हार्ड डिस्कमधून डेटा घेऊन CPU हार्ड डिस्ककडून संपूर्ण डेटा घेऊन त्याला प्रोसेसिंगसाठी लावतो. आणि त्यानंतर जेव्हा कम्प्युटर ऑन होतं आणि समजा जर कोणत्या डेटाची त्याला गरज आहे CPUला, तर तो L1, L2, L3 मध्ये काय करतो, डेटाच्या स्मॉल बिट्स त्यामध्ये तो स्टोअर्ड करून ठेवतो. म्हणजे पुन्हा जर तुम्हाला डेटा लागला तर डायरेक्ट तो L1, L2, L3च्या माध्यमातून CPU मध्ये प्रोसेसिंगसाठी घेतो. आणि जर L1, L2, L3 मध्ये तो डेटा असला तर CPU काय करतो, एकदम फास्टेस्ट काम करतो. म्हणून L1, L2, L3 कॅश मेमोरीला सर्वात फास्टेस्ट मेमोरी म्हटलं जाते. तुम्ही म्हणाल की कॅश मेमोरी ही एवढी फास्ट आहे तर आपण रॅम आणि हार्ड डिस्कचा वापर का बरं करतो? ॲक्च्युली प्रश्न हा आहे की कॅश मेमोरी रॅम आणि हार्ड डिस्कपेक्षा खूप जास्त महागडी आहे, म्हणून त्याची MBची साईजच एवढी आहे की आपण त्या रॅमशी त्याला कम्पेअर करू शकत नाही. Tell us how you like it in the comment section below. Also, give video a thumbs up. I will see you in the next video. Thanks for watching. Bye bye.